प्रिय मीन राशीच्या मित्रांनो, तुम्हाला 7.5चा हा दुसरा टप्पा सुरू असून हा कालखंड तुम्हाला कसा जाईल, त्याचबरोबर पुढील ऑगस्ट महिना कसा जाईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कृपा सिंधू चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। माझ्या प्रिय मीन राशीच्या मित्रांनो, गेल्या 29 एप्रिल 2000 पासून तुम्हाला 7.5ची सुरुवात झाली। आता सध्या तुम्हाला 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे। 3 जून 2027 पर्यंत असणार आहे। त्यानंतर तिसरा व अंतिम टप्पा असणार आहे। 31 मे 2032 पर्यंत तुमची 7.5चा कालावधी असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने ऑक्टोबर 2027 ते एप्रिल 2028 हा काळ अतिशय महत्त्वाचा असेल। माझ्या प्रिय मीन राशीच्या मित्रांनो, सध्या तुम्ही खूपच वाईट परिस्थितीतून जात आहात। आर्थिक स्थिती खालावली आहे। पैसा येतो पण टिकत नाही। कामात सतत अडथळे येत आहेत। होणारे काम ऐन वेळी होत नाही। जवळ पैसा नसल्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते। असे झाल्यामुळे तुमचे मन आतून दुखावत आहे। नोकरी व्यवसायात अडथळे येत आहे, तर काहींचे व्यवसाय छान सुरू आहेत पण पैसा टिकत नाही, तर काहींचे व्यवसाय डबघाईस आले आहे। मनात निरनिराळे विचार येतात। कामाचा कंटाळा येतो। आळस, नैराश्य तुम्हाला येत आहे। एवढंच नव्हे तर कुटुंबात कलह, वादविवाद, मतभेद निर्माण होत आहे। तरुण मुलींचे लग्न जुळत नाही। काही ना काही अडथळे येतात। असे नाना प्रकारचे वाईट परिणाम या 7.5 काळात बघायला मिळतात आणि संपूर्ण 7.5 संपेपर्यंत ह्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात घडतच राहतील। आपल्या कुंडलीत असलेले शनीचे स्थान कसे आहेत यावर सुद्धा हे अवलंबून असते। परंतु मित्रांनो, 7.5ला घाबरण्याचे काम नाही। 7.5 म्हणजे जीवनाची परीक्षा असते। हा काळ आत्मपरीक्षणाचा असतो। शनिदेव तुमच्याकडून कर्माची अपेक्षा ठेवतात, कारण तो कर्माचा दाता आहे आणि म्हणून या कालखंडात जे जातक अधिक मेहनत करतील त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद असेल व 7.5चा प्रभाव कमी होईल। म्हणून या काळात अधिकाधिक परिश्रम घ्यावे असा सल्ला देण्यात येतो। प्रिय मीन राशीच्या मित्रांनो, येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात शनी प्रथम स्थानी वक्री अवस्थेत असेल। राहू द्वितीय स्थानी संपूर्ण महिनाभर असणार आहे। मंगळ चतुर्थ स्थानी, शुक्र सप्तम स्थानी तर केतू अष्टम स्थानी असणार आहे। गुरु पंचम स्थानी विराजमान राहतील। द्वितीय स्थानी राहू असल्यामुळे खर्च खूप वाढतील। राहू हा खर्चिक ग्रह आहे। तुमचे खिसे तो खाली करू शकतो। विनाकारांचा खर्च होईल। फालतू पैसा उडवू नका। व्यसनांपासून दूर राहावे असा सल्ला देण्यात येतो। आणि मग तुमची जमेची बाजू ही आहे की मंगळ चतुर्थ स्थानी बसून प्रथम व दशम स्थानावर दृष्टी टाकेल। असे असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली व मजबूत असेल। एवढेच नव्हे तर महिन्याच्या सुरुवातीला गुरु सूर्य पंचम स्थानी बसून प्रथम स्थानावर दृष्टी टाकेल। त्याचप्रमाणे दिनांक 5 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत बुध सुद्धा प्रथम स्थानावर दृष्टी टाकेल। त्यामुळे आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल। विविध माध्यमातून हाती पैसा येईल। व्यवसायात नफा होईल। नोकरीत पगारवाढ होईल। जुनी येणी वसूल होईल। वडिलोपार्जितील मालमत्तेतून सुद्धा धनलाभ होईल। 7.5चा परिणाम ऑगस्ट महिन्यात कमी जाणवेल, परंतु असे असले तरी आपल्या कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे। आपल्या बोलचालीवर नियंत्रण ठेवावे। वाणीवर नियंत्रण ठेवावे। व्यापारात काही बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु व्यापार ठीकठाक चालेल। कौटुंबिक बाबतीत खेळीमेळीचे वातावरण राहील। धार्मिक यात्रा घडू शकेल। घरात एखादे धार्मिक अनुष्ठान सुद्धा करण्याचे योग आहेत। कुटुंबात थोड्याफार कुरबुरी राहतील, परंतु आपसी सामंजस्याने त्या सुटतील। विद्यार्थी मित्रांनी व्यसनांपासून दूर राहावे। विनाकारण पालकांना पैसे मागू नये।
अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. परीक्षेत यश मिळेल. स्पर्धा परीक्षेत सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत. विवाहयोग्य मुलामुलींचे योग आहेत. याचा फायदा घ्यावा. आलेली संधी सोडू नये, परंतु योग्य तपासणी करूनच निर्णय घ्यावा. प्रेमसंबंध जुळतील. एखाद्या कार्यक्रमात भेटलेल्या व्यक्तीशी प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे आणि ते नाते पुढे सुद्धा टिकेल. माझ्या प्रिय मीन राशीच्या मित्रांनो, शनिदेव तुमचा स्वतःप्रती असलेला आत्मविश्वास व तुमची परीक्षा घेत असतो. त्यामुळे या 7.5च्या काळात योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे, असा सल्ला देण्यात येतो. मित्रांनो, येणारा काळ तुम्हाला अत्यंत भरभराटीचा व आनंददायी जावो, हीच स्वामी समर्थ चरणी मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ.